रोज इडली, ढोकळा, पोहा, उपमा खायचा कंटाळा आला असेल तर अशा प्रकारे हा नाश्ता बनवत झटपट आहे. अगदी 10 ते 15 मिनटात बनतो. टेस्टी आहे, हेल्दी आहे. मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा तुम्ही देऊ शकता. तर इथे मी घेतलंय 1 कप तांदूळ. तर तांदूळ तुम्ही कुठलेही घेऊ शकता, जे घरात आहेत ते. 1 वाटी किंवा एखादा कप मोजून 1 कप घ्यायचे. आणि मी नंतर घेतलंय 1 चमचा मेथी दाणा. तर 1च चमचा घेतलाय. आणि आता हे दोन्ही, मेथी आणि तांदूळ, हे दोन्ही आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे. 2-3दा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे. मस्त जे काही असेल माती वगैरे सर्व निघून जाईल. तर 2-3दा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आणि याला आपण भिजत ठेवायचे. जर सकाळी बनवायचं असेल तर रात्री भिजत ठेवू शकता किंवा 1-2 तास भिजवलं तरीही चालेल. 1-2 तासासुद्धा छान असं भिजलं जातं. तर इथे मी हे 2 तास भिजवलेलं आहे. आणि तांदूळ आणि मेथी छान अशी भिजल्या गेलेली आहे. वेळ असेल तर तुम्ही रात्रीसुद्धा भिजत घालू शकता. तर आता आपल्याला यातलं पाणी तेवढं काढून घ्यायचं आणि मस्त 2 तासात व्यवस्थित छान असे भिजल्या गेले. तर यातलं मी पाणी पूर्ण काढून घेतलेलं आहे. आणि आता हे आपण मिक्सरच्या भांड्यात घालायचं. आणि यात आपण थोडंसं पाणीसुद्धा घालायचं. हे पूर्ण मिक्सरच्या भांड्यात घातल्यानंतर मी घेतलं इथे 1 कप ओलं नारळ. तर याच कपाने मी तांदूळसुद्धा घेतलेले होते. तर 1 कप ओला नारळ घेतला आणि 1 कप मी घेतलाय पोहा. तर पोहा धुवून घेतलेला आहे आणि 5-1 मिनिट त्याला मी भिजत ठेवलं. तर पोहासुद्धा आपण त्यात ॲड करायचा मिक्सरच्या भांड्यात. आणि यात थोडंसं पाणी घालून आपल्याला हे छान असं वाटून घ्यायचं. आणि अगदी छान असं बारीक वाटायचं, जाड वाटायचं नाही. तर इथे मी हे सर्व वाटून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता. एका बाउलमध्ये आपण काढून घ्यायचं आणि याला फेटायचं. 1 मिनिटभर फेटायचं, म्हणजे आपलं हे जे बॅटर आहे छान असं हलकं होईल. आणि आपण नारळ वापरला त्यामुळे बॅटर तुम्ही बघू शकता अगदी मस्त असं पांढरं शुभ्र झालेलं आहे. तर आता हे आपण मस्त असं मिनिटभर फेटून घेऊया. आणि वाटताना थोडं पाणीसुद्धा घालायचं. आता मी त्यात घातलंय मीठ. तर मीठ तुम्ही तुमच्या गरजेनुसार, चवीनुसार घाला, तुम्हाला किती लागतं. मीठ घालून सुद्धा आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचंय, फेटून घ्यायचंय. अगदी झटपट 10 ते 15 मिनिटात बनणारा हा नाश्ता आहे. नंतर आपण त्यात घालायचा इनो. तर पूर्ण 1 पॅकेट मी इनो घेतलेला आहे. इनो घालायचं आणि नंतर आपण त्यावर थोडं पाणी घालायचं आणि हे परत आपण एकदा फेटून घेऊया. इनो घातल्याने काय होणार, आपलं बॅटर आहे ना मस्त असं हलकं होईल, छान असं फ्लफी होईल. आणि इनो घातल्या तुम्ही बघू शकता मस्त त्यावर असे बबल्स आलेले आहेत. तर गॅसवर मी ठेवलं एक छोटं पॅन. त्यावर लावायचं तेल अगदी कमी लावायचं. अगदी कमी तेलात आपल्याला हा नाश्ता बनवायचा आहे. आणि त्यात आपण 1-1.5 चमचा बॅटर घालायचं आणि हलकंसं पसरवायचं. खूप पातळ करायचं नाही, हलकंसं पसरून घ्यायचं. त्यावर झाकण ठेवायचं. काही सेकंदाकरता आपण हे झाकून ठेवायचं आणि गॅस मिडियम ठेवायची. गॅस वाढवायची नाही किंवा गॅस कमी करायची नाही. झाकण काढल्यानंतर तुम्ही बघू शकता मस्त अशी जाळी आली आहे आपल्या नाश्त्याला. आणि विशेष म्हणजे हा इतका नरम होतो, इतका सॉफ्ट होतो. अगदी पाव कसे असतात बिलकुल तसाच होतो. खालची बाजूसुद्धा छान मस्त अशी भाजल्या गेलेली आहे. आणि हा एकच साईडने भाजायचा, दोन्ही साईडने भाजायचं नाही. आणि आता आपण हा काढून घेऊया. अतिशय नरम होतो, अगदी मऊ लुसलुशीत होतो. तर दुसरासुद्धा आपण असंच करून घ्या. थोडंसं तेल लावूया आणि 1-2 चमचे आपण बॅटर घालायचं, पसरून घ्यायचं, झाकून ठेवायचं काही सेकंदाकरता. वरची बाजू छान अशी ड्राय होतपर्यंत आपण हे झाकून ठेवायचं. तर वरची बाजू ड्राय होतपर्यंत आपण हे परत एकदा झाकून ठेवूया छान असं. आणि तुम्ही बघू शकता मस्त अशी जाळी आलेली आहे. आणि अगदी मऊ आणि मऊ मस्त लुसलुशीत होतो आणि झटपट होतो. सकाळच्या नाश्त्याला बनवून तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता. तर हा सुद्धा आपला छान मस्त झालेला आहे. आणि आता हे आपण काढून घेऊया. आणि अशाच प्रकारे बाकीचे पण आपण सर्व बनवून घेऊया. जर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितला असेल तर अगदी कमी साहित्यात हा नाश्ता बनतो, झटपट होतो, टेस्टी आहे, हेल्दी आहे. आणि बनवून तुम्ही सकाळच्या नाश्त्याला मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा बनवू शकता किंवा सकाळच्या जेवणाला सुद्धा हा मस्त होतो. सोबत एखादी चटणी बनवली तरीही चालेल. तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा आणि आवडलीच तर लाईक करा आणि शेअर करा. आणि अशाच नवनवीन आणि चमचमीत रेसिपी करता बघत रहा किरण रेसिपी. धन्यवाद.